आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सुरुवातीला पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती ताराराणी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या योजनेची माहिती देताना जिल्हा प्रशासनानं ही योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारनं महिलांना दिलेली आर्थिक मदत हे आपले उपकार नाहीत तर कर्तव्य आहे असं सांगितलं। माझ्या लाडक्या भगिनींना हे पैसे पोचलेले आहेत। मी मनपूर्वक माझ्या लाडक्या बहिणींना परवादिवशी होणाऱ्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या लाडक्या भावाने तुम्हाला दिलेली भेट हे कर्तव्य आहे। आम्ही कुठले उपकार केलेले नाहीत आणि आपल्या या संसाराला थोडीशी मदत व्हावी या अपेक्षेनं हे आम्ही सहकार्य केलेलं आहे। या कार्यक्रमात बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी तुमच्यासाठी ही योजना मुख्यमंत्र्यांनी आणली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विसरू नका असं म्हणताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांचं नाव घ्या असं सांगितलं। त्यानंतर सभागृहात एकच हर्षा पिकला। यानंतर खासदार माने यांनी मुख्यमंत्र्यांच्या या योजनेला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलं असल्याचं सांगितलं। महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा इथं त्याची सुरुवात केली आणि तिथे सुतोवाच या ठिकाणी मुख्यमंत्री ताराराणीच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर केले होते की कोल्हापूरमधनं आम्ही काहीतरी एक वेगळ्या क्रांतिकारी योजनेला सुरुवात करू आणि त्याची पोचपावती आज रक्षाबंधनच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली। साहेब, देत असताना लाडक्या भावांच्या आधी बहिणींच्या पदरी देण्याचं कारण एवढे आहे कारण ते संसाराला पैसे येणार आहेत याची खात्री मुख्यमंत्र्यांना आहे। भावाच्या पदरी टाकलेले पैसे लगेच संसारालाच लागतील याची काही गॅरंटी नव्हती। त्यामुळे लाडकी बहिणीला दिलेले पैसे हे 100% संसाराच्या कामी येतील याची खात्री असल्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि माझ्या माई माऊल्यांना एक आश्वस्त केलं की भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे। जसं एक वाक्य आहे ना, कुणाचं आहे? स्वामी समर्थांचं। समर्थपणे हे शासन तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्याचं काम एका भावानं सर्व बहिणींच्या पोटी या ठिकाणी पदरी ही ओवाळणी टाकत या ठिकाणी केलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हा मी सांगतो ना उपमुख्यमंत्र्यांच्यावर या लागलोय साहेब। काय झालंय साहेबांना असं एक भावाचं नाव घेतलं, दोन भाऊ राहायला नको। या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या 12 तालुक्यातील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात अभिनंदन पत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी ही योजना शहरासह ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवण्यासाठी हातभार लावलेल्या अंगणवाडी सेविकांना देखील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाच्या ठिकाणी पुणे इथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या लाडकी बहीण लाभार्थी महिलांच्या सत्कार सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं। पण या कार्यक्रमाला दलित मित्र अशोक माने, आप्पासाहेब धनवडे, पवित्रा रांगणेकर, अमरसिंह पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह राज्यसभा खासदार आणि जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी पाठ फिरवल्यानं महायुतीतील बेदिलीची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती।